तर बदलापूर इथे अल्पवयीन मुलीवरती झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलिसच जबाबदार असल्याचा ठपका या प्रकरणातल्या न्यायालयीन चौकशी समितीने ठेवलाय। बदलापूर इथल्या शाळेमध्ये लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आल्यानंतर न्यायालयानं स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली होती। न्यायालयानं शाळा आणि शैक्षणिक संस्थांमधील मुलांच्या सुरक्षेबाबतचा अहवाल तयार करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती तयार करण्याचे निर्देश सरकारला दिले होते। या समितीनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये अहवाल सादर केला। चौकशी समितीच्या अहवालात नेमकं काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। अक्षय शिंदेच्या चेहऱ्यावरती जखमा आढळल्या। तर अवघ्या 3 फुटांवरून अक्षय शिंदेला गोळी घालण्यात आली। एन्काउंटर झालेल्या ठिकाणी एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खाडीचा परिसर आहे। अक्षय शिंदे पूर्वीही याच ठिकाणी अनेक एन्काउंटर झालेले आहेत। पोलिसांनी अक्षयसाठी तेच ठिकाण निवडलं। एन्काउंटर आधी पोलिसांकडून अक्षयच्या पत्नीचा खोटा FIR दाखल करून घेण्यात आला। दरम्यान यावरती संजय राऊतांनी आणि सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। गंमत आहे ही फार मोठी गंमत आहे। खरं म्हणजे काल महाराष्ट्रामध्ये बदलापूरच्या लैंगिक अत्याचारासंदर्भात हायकोर्टानं जे ताशेरे आणि जो निर्णय जाहीर केला, अहवाल जाहीर केला आणि लैंगिक अत्याचारातला जो आरोपी आहे अक्षय शिंदे त्याचं एन्काउंटर नसून त्याचा खून झाला असा जो निष्कर्ष न्यायालयानं काढला आणि त्या 5 पोलिसांवरती गुन्हे दाखल केले, त्याला जबाबदार कोण आहे? तुम्ही अंधारात होताच का? माझं म्हणणं आहे गृहमंत्र्यांना या संदर्भात तुम्ही अंधारात होता नंबर 1। आणि या 5 पोलिसांनी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय हे हत्याकांड केलं का? मग पोलीस आयुक्त त्यावेळेचे कोण आहेत? त्यांना गुन्हेगार ठरवायला पाहिजे, त्यांच्यासुद्धा गुन्हा दाखल पाहिजे। याशिवाय त्यावेळचे तेव्हाचे पालकमंत्री जिल्ह्याचे कोण होते? जे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि तेच ठाण्याचे पालकमंत्री होते, त्यांच्या परवानगीशिवाय हे हत्याकांड झालं का? जर झाला असेल तर पालकमंत्र्यावर सुद्धा हा गुन्हा दाखल केला पाहिजे। अगदी चिंताजनक बाब आहे। काल दिवसभर ती मी टीव्हीवरही पाहिली, आज सकाळी वर्तमानपत्रातही ती वाचली। त्यामुळे अक्षय शिंदेची केस असेल किंवा परभणीची केस असेल, परभणीच्या केसमध्येही जी घटना घडली परभणीला त्याच्यातही खूप प्रश्नचिन्ह आहेत, कारण का ती डेथ इन कस्टडी झालेली आहे। त्यामुळे सोमनाथचं नक्की काय झालं परभणीमध्ये याचीही एक पारदर्शक इन्क्वायरी ही झाली पाहिजे, ही आमची अनेक दिवसाची मागणी आहे। आणि मला वाटतं तिथून परभणीवर एक लॉंग मार्च ही सुरू झालेला आहे जो मुंबईच्या दिशेने येतोय। आणि परभणी असेल किंवा बीड असेल, या दोन्ही घटना अतिशय वेदना देणार आहेत।